हॅलो गाईज, तर मी आज बनवणार आहे महाराष्ट्राची फेमस डिश जी खायला खूप टेस्टी आहे आणि त्याही पेक्षा जास्त हेल्दी आहे. जर तुम्हाला रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी बनवत आहे थालीपीठ. चला तर लेट्स डू इट. थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर मी ठेचा बनवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे लसणाच्या काही पाकळ्या घालतीये आणि सोबतच थोड्या हिरव्या मिरच्या घालतीये. एक अर्धा इंच आला लसणाचा तुकडा वाटण करून घेऊया. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं घेतलेलं आहे, हे बेसन पीठ, तांदळाचं पीठ, थोडेसे तीळ, हळद, ओवा आणि जिरे आणि हे आपलं वाटण. आणि इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे, एक काकडी किसून घेतलेली आहे, थोडीशी बारीक कोथिंबीर चिरलेली आहे. हा मीडियम साईजचा बारीक चॉप करून कांदा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ. दिल का जो हाल है वो तुझे कैसे बयां करे, कह दे तुझे या दिल में रखे, बोलो ना क्या करे। दिल जो तुम्हारा है कैसा बेचारा है, मन न बेशरम बिल्कुल खटारा है। तू करे दिल बेकरार, क्यों करूं मैं तुझसे प्यार। पहले भी कितनी दफा दिल ने कहा तुझे, समझो न मेरी वफा, दूंगा दुआ तुझे। रिश्ता कोई नहीं तेरा मेरा होने लगा है, तू बावरा तेरी झूठी वफा। जाएगी तू जहाँ आऊंगा मैं वहाँ। अहो, थालीपीठ रेडी आहे. अरे वा, थालीपीठ बनवले. दिसायला तर छान दिसते. लेट मी टेस्ट इट. हां, त्या अगोदर मला याची न्यूट्रिशन व्हॅल्यूज सांगा. ओके. तर हे बघ, सगळ्यात अगोदर मी याला कम्प्लीट सुपर फूड म्हणेल. का तर यातनं आपल्याला हाय फायबर मिळणार आहे, जे की आपल्या डायजेशनसाठी आणि गट हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. सेकंडली, यातनं आपल्याला मॉडरेट अमाऊंटमध्ये प्रोटीन मिळते, ज्यामुळे आपल्याला बऱ्याच काळासाठी भूक लागत नाही. थर्डली, हे आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स देतं, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये स्लोली एनर्जी रिलीज होते आणि शुगर स्पाईक होत नाही. शुगरच्या पेशंटसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. देन यातनं आपल्याला मिळते हेल्दी फॅट्स. तू यात तीळ तर ॲड केलेच आहे, त्यामुळे कॅल्शियम तर मिळतच आहे, पण त्याचबरोबर हेल्दी फॅट्स पण मिळतील. अँड लास्टली, तू यात बऱ्याचशा वेजीज ॲड केल्यात, सो मिनरल्स अँड विटॅमिन्स त्याची पण पूर्तता होईल. सो हेल्दी खा, हेल्दी राहा. Thanks for being here till the end. Today, India is at top rank in poor nutrition globally. We are starting this Taste with Nutrition with one mission: to make India health conscious again and to bring the right nutrition knowledge to every Indian home. Do support us and participate in this mission together for a great India. Thank you.